शरद पवारची माणसं आम्ही आणि आमच्या म्हणजे आम्ही कट्टर उदयन राजेंना आम्ही विरोध करणारे माणसं, आम्ही कट्टर उद्धव साहेबांचे माणसं. शरदचंद्रजी पवार लाव ताकद, तुतारीन मशाल लाव ताकद. धनुष्यबाण रांडेच्याने घेतलाय त्याला माहित नाही म्हणावं, लाव ताकद कोणी. आणि माझ्या साहेबांचं म्हणजे आदरणीय माननीय हसन साहेब मुश्रीफ यांचे देव म्हटला तरी चालेल किंवा गुरु म्हटला तरी चालेल. शरदचंद्रजी पवार त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा पक्ष काढलेला आहे. आणि याच्या जे अजितदादांनी केलंय ते आम्हाला पटलेलं नाही. आणि जरी आमच्या कुत्र्यानं जर समजा वाघाचं कातडं गाठलं तर वाघ होऊ शकत नाही. आम्ही कट्टर शरदचंद्रजी पवारची माणसं, कट्टर घड्याळची घड्या ओय आणि घड्या होय कट्टर. आणि मरेपर्यंत एकच सांगतो, हसन साहेब मुश्रीफ साहेबांचं त्यांना बी माहीत आहे. आणि किंवा शरदचंद्रजी पवारने आम्हाला जी सपोर्ट केला आहे आमच्या ताकदीला, त्यांच्याकडे घड्याळ नाही की खरं आमच्या ताकदीला जो सपोर्ट केला आहे किंवा मराठी धर्माला जो सपोर्ट केला आहे तो शरद पवारांनी केला आहे, साहेबांनी केला आहे. त्यांना मी पूर्ण सपोर्ट म्हणतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. घड्याळ काय तुतारी खरं. विषय एक सांगतो, आम्ही मशालीची माणसं आहोत. कागल तालुक्यात एकच वाघ असेल तर हसन मुश्रीफ असेल किंवा साहेबांच्या वक्तव्याखाली असेल तर जो आमच्या नादाला लागेल त्यांना एकच सांगायचं की शरद पवार साहेबांचं एक भाषण झालं की तुझी खालची गांड वर करायची आमची ताकद आहे. असा कुठलाही कार्यकर्ता किंवा कोणी या समाजातला, या जगातला, महाराष्ट्रातला एक बयान की उद्धव साहेबांच्या पाठीशी शरद पवारांच्या पाठीशी हसन साहेब असं असेल तर या मनासमोर आम्ही त्यांना मुजरा करतो. असा कोणी आणा की आमच्या नादाला लागणारा. एक विषय सांगतो की ज्यांनी राष्ट्र घडवलं, शिवछत्रपतीची शपथ घेऊन सांगतो, आणि त्यांना म्हणजे आम्हाला आरक्षण नाही, आरक्षणचा विषय झक मारला. गॅसची शपथ घ्यायची ना मतदान टाकायचं. रे कुत्र्या हो, 500 रुपयाला गॅस, तुझ्या आईची गांड म्हणा. गॅस आणलास किती रुपये बघ, चेहरा सेफ मध्ये ठेवायचा, काय अडचण आहे बाबा. 500 रुपयाला गॅस विकणारा, गॅस बघून मतदान मागणाऱ्या आज तुझं सरकार ठेवत नाही. लाव ताकद, ही उद्या ताकद तुझं सरकार ठेवत नाही. शेवटी राष्ट्रवादी पुन्हा का माहिती आहे का. एक विषय आहे, उद्धव साहेबांनी शरद पवारांचा असं साहेबांचा आशीर्वाद आहे. शेवटी बोला गे, शेवटी घड्याळ आणि मशाल, आमच्या तिकडची मशाल आहे. आणि इकडं म्हटला तर एकच वादा, तुतारी लाव ताकद. कवा बी त्याच्या आईला तिथं आपण काळीज काढून ठेवतो.